जोडी मैदानावरती आली आहे. ऑन स्ट्राइक धीरज, त्याच्या सोबतीनं अजय पाटील बरोडीचा हिटमॅन आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर नितेश पाटील. पहिलाच बॉल यॉर्कर टाकलाय. यत्विकी लवन जन्मा नीज आणि त्यांना फाईट करते अप्पा एंटरप्राइजेस बरोडी. दोन नामवंत टीम मधील ही एक मोठी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल. आता स्ट्रायकर इनला अजय. हा बीमर नो बॉल, त्याच्यावरती केला हल्ला. आक्रमण बॉल सीमारेषा पार. अजय पाटीलच्या बॅट मधून आलाय. नो बॉल बीमर, त्याच्यावरती षटकार. एक खनखनी षटकार येतोय अजय पाटीलच्या बॅट मधून. हा फ्रीट आहे, त्याच्यावरती पलटवार केलाय. गोलंदाज आपण पाहताय नितेश पाटील. मागच्या मॅच मध्ये काय बॉलिंग केली होती नितेशनं. बाईटच्या स्वरूपात धाव आली आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती इथे फटका चांगला. धीरच्या बॅट मधून समोर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दमदार धमाकेदार षटकार. 6 धावा. धावफलक 6 ने पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 6 ने पुढे फ्लॅट असताना स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती, 15 या आकड्यावरती. अजून एक मोठा फटका. काय खेळतोय मैदानावरती. आणि सलगचा जर तिसरा फटका आला षटकाराचा तर मायाभाई यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे धीरजला. आदरणीय मौसमदादा पाटील त्यांनी पुरस्कृत केलेला अप्पा एंटरप्राइजेस बरोडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. भिवंडी विभागातील दोस्तीच्या दुनियेतील एक राजेशाही व्यक्तिमत्व. ना पद बडा ना पैसा बडा, मुसीबत में मौसम सेठ खडा तो सबसे बडा. जणू काही बरोडी गावाचं एक नव सरकार म्हणजेच मौसमदादा पाटील त्यांनी पुरस्कृत केलेली टीम सध्या खेळते अप्पा एंटरप्राइजेस बरोडी. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. नितेश पाटीलने केलंय कमबॅक. स्वतः एसटी रक्षकाच्या भूमिकेत केतन जो आज अर्धशतक वीर आहे आणि त्यांनाच पुरस्कृत केलाय. यत्विकी लवन या नावानं जनुमा नीजे आज मैदानावरती खेळतीये. फटका मिस टायमिंग. बॉल हवा होता. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्यात. या ठिकाणी 2 धावफलक 2 ने पुढे जातोय आणि तिसराचा कॉल. थर्ड देखील होईल पूर्ण. 3 धावा या ठिकाणी मिळाल्यात आणि पहिलं षटक मैदानावरती आपण पाहता पूर्ण झालाय आणि धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आलेत त्या म्हणजे 24. आफ्टर फिनिश द 1 ओव्हर 24. मजा मॅचला, कारण पहिल्या मॅच मध्ये 71 बनवले होतं. 4 ओव्हर मध्ये टीम यत्विकी लवन जनुमा नेजेनं 18 बॉल मध्ये 51 बनवल्या होत्या. केतन पाटीलनं तितकी चांगली साथ त्याला गोलंदाजीमध्ये टीमची मिळाली होती. आणि हा सामना देखील आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो विनीत. आजच्या दिवसातील सर्वाधिक सक्सेसफुल गोलंदाजांची यादी पाहिली तर सगळ्यात पहिलं इथं नाव फडकेपाडाच्या आदिनाथचं आणि त्यानंतर आपण पाहिलंय विनीतला. वी फॉर विनीत, विक्ट्री अगदी या नावामध्ये तो वी फॅक्टर पाहायला मिळेल का गोलंदाज विनीतच्या माध्यमातून. ऑन स्ट्राइक धीरज भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये असताना बॅटिंग केली आहे. विनीत बॉलिंग ट्रॅक वरती येलाय म्हणजे समीकरण बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी आजच्या पूर्ण दिवसभर विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. बाईटच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी मिळतीये. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. धावफलक 25. कमबॅक करावा लागेल. 3 ओव्हर 40-45 धावा या मैदानावरती चेसबल आहेत. बरोडी प्रयत्न करेल कमीत कमी 50 पुढे जावं जे मागच्या मॅच मध्ये त्यांनी केलं. 57 शफल होऊन खेळायचं होतं. बॉल चालला निघून एसटी रक्षकाच्या हातामध्ये. विनीतनं केला पलटवार. लगातार आपण पाहता मागचे 2 चेंडू या ठिकाणी चांगले त्यांना टाकलेत. अजय पाटील जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत अप्पा एंटरप्राइजेस बरोडी
एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला पूल करायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती नाही आला. व्हेरी गुड फिल्डिंग बाय केतन. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केतनचं राहिलं. खरं तर आज अजय पाटीलचं कौतुक व्हायला हवं. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषक सुरू आहे भिवंडीमध्ये. एक रबर बॉलची मोठी स्पर्धा आणि तालुका ओपन भिवंडीसाठी आज त्याला व्यावसायिक क्रिकेट खेळायचं होतं. मात्र प्रथम आज त्यानं प्राधान्य दिलं आपल्या ग्रामीण क्रिकेटला. कारण जे गाव तुम्हाला नाव देतं त्या गावासाठी आज खेळताना दिसलाय बरोडीचा हिटमॅन. 25 इथं फटका चांगला हिटमॅनच्या बॅट मधनं आउट ऑफ दी पार्क. पूल केलाय, चाललाय मैदानाच्या बाहेर मिड विकेटला. हा येतोय षटकाराचा ब्रँड अजय पाटीलच्या बॅट मधून. अशीच तर रंगीली मॅच. कारण एका बाजूला नीश त्यांच्याकडे ताकद फलंदाजीची, दुसऱ्या बाजूला बरोडी त्यांच्याकडे ताकद फलंदाजांची. गोलंदाजांची कत्तल या मॅच मध्ये होताना तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. विनीतला करावं लागेल कमबॅक, काढून द्यावी लागेल विकेट जनुमान निजे टीमला, अर्थातच यत्विकीला पण निजेला. पलटवार कशा प्रकारे केला जाईल गोलंदाज विनीतच्या माध्यमातून. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगलं राहिलं आतापर्यंत षटक. यॉर्कर वॉट अ बॉल आणि त्याला लागली आहे बॅटची कडा. फलंदाज बाद. विकेट डाऊन होती. या धक्का लागला मैदानावरती आणि फलंदाज आपण पाहता या ठिकाणी बाद होत असताना अजय पाटील त्याची जातीय विकेट. धावफलकावरती धावात 31. या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 7 आलेत. एकतीस धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2. वॉट अ बॉलिंग बाय विनीत. मात्र इथे अंपायरचा इशारा वाईट बॉल. चांगली गोलंदाजी करताना दिसला आजच्या दिवसामध्ये गोलंदाज आपण पाहता तो म्हणजे विनीत. आतापर्यंत 8 धावा नक्की आल्या त्या ओव्हर मध्ये. 32 धावा धावफलकावर. अंतिम बॉल. फटका समोर चालला लॉंग ऑनला. फिल्डर आहे. ट्राय चांगलं राहिलंय आणि जोपर्यंत प्रितेश चेंडूला उचलून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी झाल्यात पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 34 आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजूनही अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. शेवटच्या ओव्हर्स मध्ये रन्स किती येतील त्याकडे लक्ष तर जरूर लागलं. अंतिम ओव्हर मध्ये काय टार्गेट सेट होईल ते आपल्याला समजेल. अप्पा एंटरप्राइजेस बरोडी वर्सेस तुम्हाला पाहायला मिळते यत्विकील हनुमान निजे सेमीफायनलची मॅच जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी 2024. उद्या देखील 10 संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या देखील अनेक नामवंत टॉपर्स टीम तुम्हाला इन ऍक्शन खेळताना दिसणार आहेत. तर सकाळी पहिली मॅच बरोबर 10 वाजता सुरू होईल. पहिलाच बॉल धीरजसाठी फटका ऑन साइडला आणि चालला बॉल मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 4. शेवटचं षटक घेऊन आला विकास. धावा मिळतील 4. 4 न स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल 38. 38 ऑन अ बोर्ड. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. विकास त्याच्या समोर फलंदाज धीरज. इथे फटका फसला. बॉल हवा होता. कॅचचा कॉल. स्वतः गोलंदाज अप्रतिम झेल. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक विकेट काढून दिली आहे महत्वपूर्ण आणि विकेट मिळते टीम यत्विकेल निजेला. 38 ला 2 विकेट या ठिकाणी गेले टीम भरोडीचे. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. बॅटर येतो मैदानावरती आर्यन. अंतिम 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला. त्यानंतर धीरजची विकेट जाते. रबर बॉल स्पेशलिस्ट बॅटर आहे धीरज.
पावसामध्ये मागच्या मॅच मध्ये त्याने केलेली बॅटिंग खतरनाक होती. आर्यन ऑन स्ट्राइक, सिंगल झाली या ठिकाणी. कंप्लीट सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. इथे देखील जाईल रनआउटच्या स्वरूपात विकेट. धावफलक 2 ने पुढे नक्की जाणार आहे, मात्र रनआउटची एक विकेट जाते. न्यू बॅटर मैदानावरती येतो दीपू. पुन्हा एकदा रन बॉक्स स्टाईल टॅप केलं आणि अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. अंतिम 2 बॉलचा खेळ या ठिकाणी आता शिल्लक आहे. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि रन झाले धावफलकावर 40 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 6 रन्स आले त्या ओव्हर मध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 2 ओव्हर भरपूर चांगल्या राहिलेत. मागच्या षटकामध्ये धावा आल्या 10, या षटकामध्ये आतापर्यंत आले 6, म्हणजे मागच्या 11 बॉल मध्ये फक्त 16 रन्स आलेत. पहिल्या षटकात आले होते 24. त्यानंतर अप्रतिम पुनरागमन. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधला आणि त्याच्यावरती बॅटची कडा, मागे बॅकअप, सिंगल पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. धावफलक 2 ने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावर. सत्र संपलं मैदानावरती पहिलं आणि काय पुनरागमन केलं. 42 धावा धावफलकावरती लागले, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 24 आणि 3 ओव्हर मध्ये झालेत 42. 43 धावेचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं आहे. 43 चं टार्गेट आहे टीम यत्विक जनुमान निजे समोर. 43 धावेचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं आहे यत्विक जनुमान निजे टीमला.
18 बॉल 43 धावेची गरज. मॅच ऑन, गेम ऑन. 18 चेंडू 43 धावा. मॅच ऑन. पाऊस मैदानावरती आता मुसळधार सुरू झालाय. अशा पावसामध्ये बॅटिंग करायची आहे. मैदानावरती नितेश पाटील ते स्वप्न घेऊन आलाय आणि दुसऱ्या बाजूला स्वतः आज संघनायक, संघाचा पुरस्कर्ता आणि आजचा अर्धशतकवीर केतन पाटील. पहिला षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर द्यायला गोलंदाज अजय. पहिलाच बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड करायचं होतं. सिंगलचा प्रयत्न एक कंप्लीट झाली आहे. मागे यष्टी रक्षण भरपूर चांगलं केलंय धीरजनं. एका धावेनं डाव सुरू झाला. पहिली सिंगल येते. पहिली इनिंग अगदी आपण पाहिली तिथे कुठेही पाऊस नव्हता, त्याच्यामुळे बॅटिंग करताना एक ऍडव्हान्टेज होतं टीम बरोडीकडे. अठरा बॉल 43 लक्ष. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. इथे फटका मिस टायमिंग आहे. कॅच होणं कठीणच आहे. अजय मात्र प्रयत्न करतोय. कॅचचा कॉल त्यानं केलाय आणि इझिली सहजच हा झेल त्यानं टिपलाय आणि केतन पाटीलची जातीय विकेट. फार मोठा धक्का लागतोय मैदानावरती टीम यत्विक जनुमा नेजेला. फक्त आणि फक्त पुश केलं होतं. थोडं जरी पंच टायमिंग जोरात झालं असतं तर मात्र हा षटकार जरूर खेळू शकलो असते, कारण टायमिंग चांगलं रबर बॉल क्रिकेटमध्ये होणं भरपूर भरपूर गरजेचं आहे. पहिली विकेट जातीय केतन पाटीलची. फक्त हलक्या हाताने त्याला खेळायचं होतं. न्यू बॅटर दिशांक आला मैदानाच्या आत. जावेची गरज. पावसाचं आगमन आणि त्याचा फायदा सध्या मैदानावरती घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकदा बॉल हवेत. यावेळी देखील कॅचचा कॉल आणि फर्स्ट कंप्लीट झाली. एकच धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. सिंगल डबल ना काम चालणार नाहीये, कारण तुम्ही चेस करताय. 14.33 सरासरीने धावा 43. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. समोर नितेश पाटील. फटका चांगला आहे. ऑन साइडला हुक केला. बॉल चालला फाईन लेगला. मैदानाच्या बाहेर हा येतोय नितेश पाटीलच्या बॅट मधनं. एकदमदार षटकार. हा खेळाडू जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मैदानावरती विजयाची आस. यानंतर अजून येणारे खेळाडू देखील बॅटिंग चांगल्या प्रकारे करतात. रबर बॉल क्रिकेट चांगलं खेळतात. त्यामुळे अगदी इकॉनॉमिकली मॅच बॉलिंग बेसवरती जिंकणं गरजेचं. इथे क्लीन बोल्ड. प्ले डाऊन. फलंदाज बाद. धक्का लागलाय मैदानावरती दुसरा आणि 2 षटकांचा खेळ अजून इथनं बाकी आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागलेत. आपण पाहताय 8, म्हणजे आता बनवायच्या 12 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा 35. षटक संपलं. पहिल्या धावा आलेत 8. अजूनही 12 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 1 मिनिट, 1 बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. 13 चेंडू 35.
सचिनच्या बॅटमधनं फटका बॉल बॅक ड्राईव्ह समोर फिल्डर आहे लॉंग ऑफला ट्राय केला जाते बॉल स्टॉप करण्यासाठी आणि थांबलाय बॉल तिकडे पाणी साचलाय त्यामध्ये चेंडू थांबतोय त्याच दरम्यान 2 धावा मिळाल्यात षटक संपल्या मैदानावरती पहिलं धावाले 10 बॉल शिल्लक आहे तिथनं अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 आणि जिंकण्यासाठी करायच्या 33 12 बॉल 33 12 चेंडू 33 धावेची गरज संदीप शेठ पाटील यांचं आगमन झालंय यानंतर कदाचित एक मॅच होईल ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज अश्विन आजच्या दिवसामध्ये वेगवान गोलंदाज म्हणून अश्विननं स्वतःला सिद्ध केलं ॲक्युरन्सी त्याची फार चांगली आहे समोर दोन्ही आपण पाहता दिशांक आणि सचिन नौके फलंदाज आहेत 12 बॉल बनवायच्यात मैदानावरती अजूनही धावा 33 वेगात टाकला अश्विननं बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती समाप्ती 11 बॉल 33 ची गरज अश्विन तयार वेगवान बॉल होता व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये जवळजवळ बॅटच्या हँडलला लागल्यानंतर बॉल गेला लॉंग ऑनला त्या दरम्यान मी ते एक सिंगल मॅच थोडी आता अवघड वाटत लागली कारण केतनचं बाद होणं नितेशचं बाद होणं केतननं विकेट जणू काही गिफ्ट केली आज टीम भरोडीला फक्त सॉफ्ट हँडनं त्यानं बॉल बॅट वरती घेतला पिकअप कुठेही नव्हतं आणि तो जर हॉरिझॉन्टल शॉट असता कदाचित एक मोठा फटका आला असता तितकं बिलीव्ह करतो केतन टायमिंग वरती आणि त्याच्याकडे लक्ष होतं आज कारण एक अर्धशतक आलं होतं त्याच्या बॅटमधनं निर्णायक क्षणाला थोड्याशा काहीशा चुका ज्या झाल्या त्याच मात्र महागड्या पडल्यात मोठा फटका खेळायचा जरूर होता जोरात खेळ आहे मात्र कनेक्शन व्यवस्थित नाहीये सिंगल झाली पूर्ण सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण झाल्यात 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 2 धावेच्या मदतीनं 13 या आकड्यावरती अजून 30 करायच्यात 9 चेंडू मध्ये 9 चेंडू 30 धावा 9 बॉल 30 मॅचची टॉपेज मागे क्षेत्ररक्षक मात्र झाली मिस फील्ड आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्डर पासून थोडा दूर होता बॉल आणि टप्पा पडल्यानंतर वळण घेताना त्या ठिकाणी चकवा देऊन जातो क्षेत्ररक्षकाला आणि त्यामुळे मिळतील धावा ठिकाणी 4 आणि या चौकारानंतर समीकरण बदलतंय 8 बॉल 26 ची गरज आहे आठ बॉल 26 8 चेंडू 26 ची गरज आहे 8 बॉल 26 अंडरम बॉक्स ट्रायल टॅप झाला बॉल एक सिंगलच मिळेल फक्त त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाहीये आता 7 बॉल 22 25 7 बॉल 25 ची गरज आहे 18 झाले 43 चं लक्ष महत्वाचा बॉल आहे या बॉल वरती एखादा बिग हिट आला तर मॅच मध्ये कुठेतरी बाकी राहील या बॉल वरती एक चांगला बॉल पडा भारी होईल आज सगळ्या मॅचेस भरोडीनं बॅटिंग केली आहे पहिल्या डावामध्ये आणि मोठं टार्गेट त्यांनी सेट केलंय 7 बॉल 25 ची गरज सहा बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा 25 नाही भायाची काय मिस्टेक आहे किरण बॉल वळलाय
6:24 गरज आहे. सचिन ऑन स्ट्राइक. शेवटचं अंतिम षटक. धीरज हातातोय. दोन झालेत कंप्लीट. थर्डचा कॉल आणि तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण होईल का? नाही. फलंदाज बाद. रन आउट. पाच बॉल 22 आणि बबलू टायगर सूरज भोईर यांच्याकडनं मायानं डाय खाऊन कॅच घेतली तर 500 रुपये. 5 बॉल 22. टप्पा पडला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. आता 4 बॉल 4 मोठे फटके पाहिजेत. 4 बॉल 22 करायच्या होत्या. हा देखील डॉट आणि आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. 3 चेंडू 22 ची गरज. नो बॉल. नो. त्याच्यावरती 1+1 सेकंडचा कॉल. आले धावा या ठिकाणी 3 म्हणजे समीकरण आता उरले 3 बॉल 19. तीन चेंडू 19 धावा. 3 बॉल 19 ची गरज आहे. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. डॉट. मला प्रश्न हा पडला मग सँडीने येऊन केलं का अख्ख्या दिवसात? काम पे जाता तो 5000 और किधर जाता तो ऊपर से पार्टी ट्रीट स्नैप स्टोरीज बहुत कुछ होता. शेवटचा अंतिम बॉल आणि फायनल मध्ये इंटर होण्यासाठी तयार आहे. अंतिम बॉल बाकी आहे. डेड बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेला बॉल धीरजला. अतिशय चांगली बॅटिंग आज केली धीरजनं अजयनं. अप्पा एंटरप्राइजेस बरोडी रिच इन फायनल. फायनल मध्ये दाखल झालाय. मोसमशेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला अप्पा एंटरप्राइजेस भरोडी भिवंडी विभागातून आलेला भरोडी संघ क्वालिफाय होतोय. केतन म्हात्रे आणि किरण म्हात्रे यांची स्पर्धा वाकणच्या ऐतिहासिक स्वयंभू नागुमरेश्वर मैदानावरती. जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी आणि फायनल मध्ये